तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत शेंगाची भाजी, सांडवालाच्या शेंगाची भाजी। त्यासाठी आपण सांडवाल घेतलेले आहे। त्यानंतर आपण तेलामध्ये मस्तपैकी आपण कांदा टाकलेला आहे, त्याला थोडं फिरवून घेतलेला आहे। त्यानंतर आपण टाकलेलं आहे बारीक केलेलं खोबरं, जिरं पण टाकलेलं आहे चौकोन। त्यानंतर आपण टाकली आहे हळद रंग देण्यासाठी, जसं की माझ्या सिस्टरने म्हटलं आहे, सॉरी। त्यानंतर आपले टमाटे टाकून त्याला मस्तपैकी आपण फिरवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण टाकलेला आहे 3 चम्मच तिखट टाकलेलं आहे। त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्याला मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे। नंतर त्याला मस्तपैकी फिरवल्यानंतर आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच आपल्या सांडवालाच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे। मस्तपैकी त्याला आपण फिरवून घ्यायचं आहे। शेंगांना आपल्या तोपर्यंत फिरवायचं आहे जोपर्यंत सगळ्या शेंगांना ठीक तरीकेसे मसाला लागत नाही। त्यानंतर कोथिंबीर आपण चिरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये ॲड करायची आहे। मस्तपैकी कोथिंबीर टाकल्यानंतर आपण मस्तपैकी त्याला आपण फिरवून घेऊया आणि नंतर थोडा वेळ फिरवल्यानंतर आपण त्याला ताटलीने झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी। आणि नंतर 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि चविष्ट आपली भाजी अशी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्यू।